नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण श्री माताजींचं स्वरूप आणि कार्य थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्तापर्यंत वेळोवेळी आपले पूर्णयोगा संबंधीचे जे सगळे भाग झालेले आहेत त्यामध्ये वारंवार आपल्या बोलण्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे. श्री अरविंद आपल्याला नेहमी असं सांगताना आढळत आहेत की श्री माताजींप्रत खुले व्हा. आता श्री माताजींप्रत खुले व्हा हा पूर्णयोगाच्या साधनेचा एक प्रकारे गाभा म्हणावा असा भाग आहे. हे आता एव्हाना आपल्याला माहिती झालेलं आहे. तर हे असं का ते सांगतायत? श्री अरविंद आपल्याला श्री माताजींप्रत खुले व्हायला का सांगतायत? त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचं महत्त्व काय हे आपल्याला तेव्हाच कळून येईल जेव्हा आपण श्री माताजींचं स्वरूप काय आहे ते जाणून घेऊ. आपल्याला श्री माताजी किंवा ज्यांना आपण मदर असं म्हणतो, श्री अरविंद त्यांना मदर म्हणत असत. तर ह्या मदर म्हणजे फ्रान्समधून आलेल्या एक युरोपियन महिला, युरोपियन स्त्री, आणि नंतर ज्या इथे भारतात आल्यानंतर कायमस्वरूपी भारतातच राहिल्या. श्री अरविंद आश्रमाची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यांवर पेलली एवढंच कदाचित आपल्याला माहिती असतं. हे त्यांचं व्यक्ती म्हणून असलेलं कार्य आपल्या परिचयाचं असतं. आपण त्यांचे कदाचित काही फोटो पाहिलेले असतात, व्हिडिओ पाहिलेले असतात, आणि त्या निमित्ताने व्यक्ती म्हणून श्री माताजी काय आहेत याची पुसटशी कल्पना आपल्याला असते असं फार फार तर आपण म्हणूया. परंतु आपण जसे केवळ व्यक्तीपुरते सीमित आहोत, म्हणजे मन प्राण शरीर हे आपलं व्यक्तिमत्व एवढ्यापुरतं आपलं जीवन मर्यादित आहे, तसंच ते त्यांच्याही बाबतीत होतं का असं म्हणता येतं का? तर निश्चितपणाने तसं म्हणता येत नाही. कारण श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्यासारख्या अवतारी व्यक्तींनी जरी कितीही अगदी तुमच्या माझ्यासारखा देह धारण केलेला असला तरी सुद्धा त्यांचं वेगळेपण हे असतं की त्यांच्यामध्ये आपण ईश्वरी अंश आहोत ही जी जाणीव आहे, ही जी धारणा आहे ती कधीही लुप्त पावलेली नसते. आणि हे त्यांचं वेगळेपण असतं. तेव्हा आपल्यापेक्षा, म्हणजे आपण व्यक्ती म्हणून ज्या आहोत त्याच्यापेक्षा व्यक्ती म्हणून असलेल्या श्री माताजी आणि त्यांचं स्वरूप हे निश्चितपणाने कितीतरी अधिक व्यापक असतं. ते आपल्या सामान्य दृष्टीला दिसतंच असं नाही, माहिती असतं असं नाही. तेव्हा तेच नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. हे जाणून घेतल्यानंतर श्री माताजींच्या बद्दलची असलेली आपली धारणा निश्चितपणाने बदलेल, ती अधिक व्यापक होईल असा विश्वास मला वाटतो. आणि ती तशी धारणा व्यापक झाल्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या साधनेसाठी सुद्धा होऊ शकेल. म्हणून आज आपण हे सगळं समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर हा जो सगळा आपला प्रयत्न असणार आहे तो आपण श्री अरविंद त्यांच्याबद्दल काय म्हणतात त्याच्या आधारे आणि प्रामुख्याने मदरचं जे प्रेयर्स अँड मेडिटेशन्स हे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या आधारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रेयर्स अँड मेडिटेशन्स हे मदरचं जे पुस्तक आहे ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. त्याची थोडी पार्श्वभूमी समजावून घेऊया. मदर जेव्हा फ्रान्समध्ये राहत होत्या, पॅरिसमध्ये राहत होत्या, तेव्हा त्या पहाटेच्या वेळेला ध्यानाला बसत असत. आणि ध्यानामधनं बाहेर आल्यानंतर ध्यानामध्ये त्यांना जर एखादी प्रार्थना स्फुरलेली असेल तर ती, किंवा ध्यानामध्ये वेगवेगळे जे काही अनुभव आलेले असतील ते सगळे अनुभव, त्या सगळ्या प्रार्थना प्रेयर्स अँड मेडिटेशन्स या पुस्तकामध्ये ग्रथित केलेल्या आहेत. आणि ही एक प्रकारे साधकाची दैनंदिनी असावी अशी आहे.
ही सगळी साधकाची दैनंदिनी श्री अरविंदांनी जेव्हा पाहिली तेव्हा मग त्यांनी मदरला सांगितलं की ही तुम्ही प्रकाशित करा. आणि मग त्यातल्या निवडक काही गोष्टींचा समावेश प्रेयर्स अँड मेडिटेशन्स या पुस्तकात करण्यात आलेला आहे. साधकासाठी म्हणजे साधक कोणत्याही स्तरावरचा असो, त्या तिन्ही प्रकारच्या साधकांना या प्रेयर्स अँड मेडिटेशन्स या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतो असं इथे नमूद केलेलं आहे. कोणत्या 3 प्रकारचे ते साधक आहेत बघूया. मदरनी असं म्हटलेलं आहे की दोज हू हॅव अंडरटेकन सेल्फ मास्टरी, आत्मप्रभुत्व मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे, दोज हू वॉन्ट टू फाइंड द रोड लीडिंग टू द डिव्हाइन, किंवा ज्यांना ईश्वराकडे जाण्याचा मार्ग शोधण्याची इच्छा आहे असे साधक, आणि दोज हू ॲस्पायर टू कॉन्सिक्रेट देमसेल्स मोर अँड मोर टू द डिव्हाइन वर्क, आणि जे किंवा ज्या व्यक्ती त्यांचं संपूर्ण आयुष्य हे ईश्वरी कार्यासाठी व्यतीत करू इच्छितात, अशा तिन्ही प्रकारच्या साधकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून होऊ शकेल असं मदरनी म्हटलेलं आहे. तेव्हा ह्याच पुस्तकाच्या आधारे, या ग्रंथाच्या आधारे आपण श्री माताजी म्हणजे नेमक्या कोण आहेत, त्यांचं स्वरूप काय हे समजावून घेण्याचा थोडा प्रयत्न करणार आहोत. अर्थात हा प्रयत्न सर्वांगीण आहे असं म्हणता येणार नाही, तर 1912 ते 1919 या कालावधीमध्ये मदननी लिहिलेल्या ह्या सगळ्या प्रार्थना आहेत किंवा हे ध्यानानुभव आहेत. त्यातल्या निवडक प्रार्थना आणि ध्यानानुभवांच्या आधारे आपण हा सगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. तेव्हा पुन्हा एकदा लक्षात घ्यायचंय की हे सर्वांगीण नाही, परंतु माताजींच्या एका विशिष्ट पैलूचा विचार या निमित्ताने आज आपण करू शकणार आहोत. माताजी किंवा मदर या व्यक्ती म्हणून तुमच्या आमच्यासारखा देह धारण करून आलेल्या असल्या आणि त्या कार्यासाठी आवश्यक होतं, कारण जोवर त्या अशा प्रकारचा देह धारण करून येत नाहीत, म्हणजे तुमच्या आमच्यासारखा सामान्य देह धारण करून येत नाहीत, तोपर्यंत त्यांना या पृथ्वी चेतनेमध्ये किंवा आपल्या सर्वांमध्ये जे कार्य करायचं होतं ते करता आलं नसतं. म्हणून अगदी सामान्य मानवी देहासारखा देह धारण करून त्या इथे आलेल्या आहेत. परंतु त्या देहापुरतं त्यांचं कार्य मर्यादित नाही. 95 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या अनेकानेक गोष्टी केलेल्या आहेत, त्या अगदी भौतिक स्तरावर आपण त्याचा जर विचार करायचा म्हटलं तर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्री अरविंद आश्रमाची स्थापना त्यांच्या पॉंडेचेरीला येण्यामधनं झालेली आहे. त्या आल्यानंतर या आश्रमाची स्थापना झाली आणि नंतर त्यांनी पूर्ण आयुष्यभर या आश्रमाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर पेललेली होती. श्री अरविंदांनी तर असं म्हटलं की जर मदर नसत्या तर माझं हे सगळं तत्वज्ञान पुस्तकामध्ये बंदिस्त राहिलं असतं, ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरू शकलं नसतं. तेव्हा हा जो डायनॅमिक फोर्स आहे, ज्याला आपण गतिमान क्रियाशक्ती म्हणतो, ही क्रियाशक्ती मदरच्या येण्यामुळे तिथे निर्माण झाली आणि मग त्यातून श्री अरविंदाश्रमाची पॉंडेचेरी इथे स्थापना झाली. आपल्याला माहिती आहे, स्थापना झाली म्हणण्यापेक्षा तो क्रमाक्रमाने आपोआप उमलत गेला, विकसित होत गेला. मुद्दामून ठरवून अशी त्याची काही स्थापना वगैरे करण्यात आलेली नव्हती. श्री अरविंद साधना करायचे आणि त्यांच्या अवतीभोवती जी मंडळी जमायला लागली, ती मंडळी तिथे राहत होती आधीपासनं. मदरच्या आगमनानंतर या येणाऱ्या साधक वर्गाची संख्या वाढत गेली आणि त्यांचा तो सगळा कार्यविस्तार होत गेलेला आहे असं आपल्याला दिसतं. तेव्हा हे त्यांच्या कार्याचं एक अंग झालं. दुसरं अंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की वयाच्या 90व्या वर्षी, बघा, जेव्हा
ज्याला आपण उतारवय असं म्हणतो, तर त्या उतारवयामध्ये वैश्विक नगरीची स्थापना करायची असा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला. 1968 साली ऑरोव्हिल या वैश्विक नगरीची स्थापना केली की जिथे जगभरातले नागरिक आज वास्तव्य करतात आणि एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. हा एक अभिनव प्रयोग त्यांनी त्याची संकल्पना निर्माण केली, त्याची पायाभरणी केली. युनेस्को सारख्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडनं त्याला मान्यता प्राप्त करून घेतली. अशी ही ऑरोव्हिल नगरी हे त्यांचं आणखीन एक महत्वाचं कार्य. श्री अरविंद सोसायटीची स्थापना हेही आणखीन एक असंच कार्य की ज्याच्या जगभरामध्ये आज शाखा आहेत आणि मदर या त्याच्या कायमस्वरूपी प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत त्या या श्री अरविंद सोसायटीच्या. श्री अरविंद आणि मदर यांचे विचार, त्यांचं साहित्य जगभरातील लोकांपर्यंत पोचवणं यासाठी स्थापना झालेली ही श्री अरविंद सोसायटी. त्याची प्रेरणा सुद्धा श्री माताजींचीच. तेव्हा ह्या प्रकारची भौतिक म्हणता येतील अशी कार्य तर मदरची आहेच आहेत. अगदी त्यातल्या एक एक कार्याकडे आपण लक्ष पुरवलं तरी आपण थक्क होऊन जातो, इतकं ते विलक्षण कार्य आहे. पण तुलनेने हे सगळं आपण म्हणूया भौतिक स्तरावरचं कार्य आहे. अर्थात त्याला आध्यात्मिक स्तराची जोड आहेच, हे वेगळं सांगायला नको, परंतु आपल्याला भौतिक डोळ्यांना दिसू शकतं, पाहता येतं, अनुभवता येतं असं हे सगळं त्यांचं कार्य. पण त्यांचं कार्य किंवा त्यांचं स्वरूप जे आहे ते इथेच संपत नाही. हे व्यक्ती म्हणून त्यांनी केलेलं कार्य आहे, पण त्या व्यक्तीच्या पलीकडे त्यांचं अस्तित्व हे कितीतरी अधिक व्यापक आहे हे आपल्याला या प्रेयर्स अँड मेडिटेशन्स मधून निश्चितपणाने समजून येतं. या ग्रंथामध्ये मदर सातत्याने दोघांना उद्देशून प्रार्थना करताना दिसतात. एक म्हणजे डिव्हाइन मदरला उद्देशून त्या प्रार्थना करतात आणि दुसरं लॉर्ड याला उद्देशून त्या प्रार्थना करतात. म्हणजे एकीकडे त्या दिव्य मातेला उद्देशून प्रार्थना करतात आणि दुसरीकडे परमेश्वराला प्रार्थना करतात. जेव्हा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला तेव्हा काही साधकांना हा प्रश्न पडला की मदर ह्या स्वतः डिव्हाइन मदर आहेत असं आपण म्हणतो, अशी आपली धारणा आहे, आणि मग ह्या मदर कोणत्या डिव्हाइन मदरला उद्देशून प्रार्थना करतात. आणि मग त्यांनी तसा प्रश्न श्री अरविंदांना जेव्हा विचारला तेव्हा श्री अरविंदांनी असं उत्तर दिलं. बघूया आपण ते उत्तर. श्री अरविंद असं म्हणतात, The prayers are mostly written in an identification with the earth consciousness. It is the mother in the lower nature addressing the mother in the higher nature. The mother herself carrying on the sadhana of the earth consciousness for the transformation, praying to herself above from whom the forces of transformation come. श्री अरविंद म्हणतात की मदर अपरा प्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती जी आहे तिच्याशी एकात्म पाहून आपल्या संपूर्ण पृथ्वी चेतनेच्या वतीने प्रार्थना करतायत. कुणाला? डिव्हाइन मदरला, म्हणजे पराप्रकृतीला ते प्रार्थना करतायत असं त्यांनी म्हटलंय. आणि ही प्रार्थना कशासाठी आहे? तर प्रकृतीचं रूपांतरण घडवून यावं यासाठी ती प्रार्थना आहे. आणि ते रूपांतरण कोण घडवून आणणार आहे? तर पराप्रकृतीकडून म्हणजे डिव्हाइन मदरकडून हे रूपांतरण घडवून येणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने पृथ्वी चेतनेशी एकरूप होऊन मदर ह्या प्रार्थना करताना दिसतात. ठीक आहे. तर हा यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे की जो आपण समजून घेतला तर मग ह्या सगळ्या प्रार्थना त्यांचं स्वरूप काय आहे हे आपल्याला लक्षात यायला मदत होते. मदरच्या
प्रार्थनांमध्ये हा स्पष्ट उल्लेख आढळतो. त्या म्हणतायत की मी आता ह्या पृथ्वी चेतनेशी इतकी एकरूप झालेली आहे की मला माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि ही पृथ्वी चेतना या दोन्हीमध्ये फरक करणं अवघड होत आहे. इतक्या या त्या प्रकृतीशी एकात्म पावलेल्या आहेत असं त्यांनी एका प्रार्थनेमध्ये नमूद केलेलं आहे. बघा, आपण जेव्हा ध्यान साधना करतो तेव्हा तिचा हेतू, तिचं स्वरूप अतिशय मर्यादित असतं, अगदी मर्यादित असतं. म्हणजे मला काय बाबा मुक्ती पाहिजे, आत्मसाक्षात्कार पाहिजे, मला शांती पाहिजे वगैरे वगैरे. पृथ्वी चेतनेशी एकात्म व्हायचं आणि मग पृथ्वीच्या वतीने साधना करायची, हाच भाग प्रथम मुळात लक्षात घेण्यासारखा आहे की किती व्यापक स्तरावरचा आहे. पृथ्वी असं म्हणत असताना आपली जी काही पृथ्वी संबंधी कल्पना आहे ती आधी मनात आणा. केवढी ती व्यापक आहे आणि आपण त्याच्या तुलनेत किती चिमुकले. हा सगळा जेव्हा विचार आपण करू मनाशी क्षणभर विचार करूया आणि मग आपल्याला लक्षात येईल की मदर किती व्यापक स्तरावरनं साधनेला सुरुवात करत आहे. ठीक आहे, सुरुवातच एका मोठ्या व्यापक स्तरावरनं त्यांची होते आहे असं आपल्या इथे लक्षात येतं. आपण आत्ता ट्रान्सफॉर्मेशन किंवा रूपांतरणाचा जो उल्लेख केला तो पूर्णयोगाच्या साधनेचा एक प्रकारे गाभा आहे किंवा ते साधनेचं ध्येय आहे असं म्हटलं जातं. हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नेमकं काय याची कल्पना मदरला श्री अरविंदांना त्या प्रत्यक्षामध्ये भेटल्या त्याच्या पूर्वी सुद्धा आहे असं इथे लक्षात येतं. ही प्रार्थना आहे 11 जानेवारी 1914ची. त्यामध्ये त्या काय म्हणतायत बघा. आय नो that a day will come when thou will transform all those who come to us. ईश्वराला उद्देशून त्या म्हणतायत की हे ईश्वरा, जी लोक आपल्यापाशी येतील त्यांच्यामध्ये तू रूपांतरण घडवून आणशील आणि असा एक दिवस उजाडेल याची मला कल्पना आहे. कसा दिवस? Thou will transform them so radically that liberated completely from the bonds of the past, that they will begin to live in an entirely new life, a life made solely of thee, with thee as its sovereign Lord. ही इंग्रजी भाषा, अर्थात या सगळ्या प्रार्थना मुळातल्या फ्रेंच भाषेतल्या आहेत, त्या इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यात आलेले आहेत आणि हे इंग्रजी ब्रिटिश काळातलं इंग्रजी आहे. तेव्हा दो, दी अशा प्रकारचे उल्लेख ह्याच्यामध्ये वारंवार येताना दिसतात. ईश्वराला उद्देशून त्या म्हणतायत की जी लोक आपल्यापर्यंत येतील ती लोक रूपांतरित होतील. म्हणजे काय तर त्यांचा जो गतकाळ आहे तो मागे पडेल आणि एक नवीनच जीवन त्या व्यक्ती जगायला सुरुवात करतील. हे नवीन जीवन जे असेल ते ईश्वराशी एकात्म पावलेलं असं त्यांचं जीवन असेल. संपूर्ण जीवन ईश्वराभिमुख झालेलं आहे असं त्यांचं ते जीवन असेल. अँड इन धिस वे ऑल अँझायटीज विल बी ट्रान्सफॉर्म इनटू सिरिनिटी. चिंता ज्या आहेत त्या सिरिनिटीमध्ये, पवित्रतेमध्ये, विशुद्धतेमध्ये रूपांतरित झालेल्या असतील. ऑल अँग्विश इनटू पीस. सगळी अस्वस्थता मावळलेली असेल आणि शांती त्यांच्यामध्ये निवास करत असेल. ऑल डाऊट्स इनटू सर्टनिटीज. सगळ्या शंका, कुशंका, आशंका या सगळ्या नाहीशा झालेल्या असतील आणि ईश्वरी अस्तित्वाबद्दल एक प्रकारची खात्री, शाश्वती त्यांना वाटत असेल. ऑल अगलीनेस इनटू हार्मनी. सर्व प्रकारची कुरूपता, विसंवाद हे सुसंवादामध्ये परिवर्तित झालेले असतील. ऑल इगोइझम इनटू सेल्फ गिव्हिंग. अहंकाराची जागा ही आत्मदानाने घेतलेली असेल. ऑल डार्कनेस इनटू लाईट. अंधकाराचं रूपांतरण प्रकाशामध्ये झालेलं असेल. आणि ऑल सफरिंग इनटू इम्म्युटेबल हॅपीनेस.
आणि दुःखभोगाचं रूपांतर हे कधीही न बदलणाऱ्या अशा आनंदामध्ये झालेलं असेल. ही सगळी जी रूपांतरणाची संकल्पना आहे ही पूर्णयोगाला अभिप्रेत असणारी संकल्पना आहे. मदरला त्याच्याबद्दल किती खात्री आहे ते बघा. मदर म्हणतात एक दिवस असा निश्चितपणाने येईल अशी मला खात्री आहे. तेव्हा हे जे सगळं काही आहे तर हे सगळं घडून येणार आहे याची पूर्वकल्पना मदरनी ही 1914 साली व्यक्त केलेली आहे. पण त्या म्हणतायत पुढच्या एका प्रार्थनेत त्या म्हणतायत की मी अगदी जेव्हा लहान होते तेव्हा सुद्धा म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी सुद्धा मला या सगळ्या प्रकारची जाणीव होती. आणि या ग्रंथामध्ये त्या स्वतःचा एक अनुभव आपल्याला सांगताहेत. तसं तर वयाच्या 5व्या वर्षीपासून त्यांची साधना सुरुवात झाली असल्याचं त्यांच्या चरित्रामध्ये नमूद केलेलं आहे. पण हा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांना आलेला आहे. हा अनुभव मोठा विलक्षण आहे. 13 वर्षाच्या असताना मदर पूर्ण वर्षभर त्यांना हा अनुभव येत होता. रोज रात्री झोपायला त्या गेल्या की त्यांना असं वाटायचं की दिवसभरातल्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, दिवसभरातले सगळे जे कार्यक्रम आहेत ते अगदीच नीरस आहेत. इतका तो त्यांचा रात्रीचा अनुभव त्यांना वैशिष्ट्यपूर्ण वाटायचा, समाधान देणारा वाटायचा. काय होता तो अनुभव? त्या म्हणतायत की झोपल्यानंतर त्या जणू काही त्यांच्या या स्थूल शरीरामधनं बाहेर पडायच्या आणि सूक्ष्म शरीरामध्ये प्रवेश करायच्या. सूक्ष्म शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यात स्वतःचं घर, घरावरची गच्ची, तिथून बाहेर पडून त्या जणू काही शहराच्याही बाहेर निघून जायच्या. आणि त्यांना असं दिसायचं की त्यांनी जो झगा घातलेला होता, ड्रेस होता त्यांचा, तो असा सुवर्णमय रंगाचा होता, सोनेरी रंगाचा असा त्यांचा सगळा तो ड्रेस होता. आणि त्या जेव्हा अशा रीतीने वर उचलल्या जायच्या तेव्हा आजूबाजूची सगळी दुःखी, दीन, दलित, पीडित माणसं जी आहेत, म्हातारी कोतारी माणसं जी आहेत, जी दुःखी गोष्टी आहेत, ही सगळी माणसं त्यांच्याकडे येताना त्यांना दिसायची. आणि जेव्हा ती माणसं अशा रीतीने यायची तेव्हा त्या झग्याचा एक पदर आपण म्हणूया, तो पदर त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोचायचा. त्या व्यक्तीने त्याला स्पर्श केला, कारण तो त्यांना ते दिसायचा, तो अनुभव असा यायचा की तो झगा जणू काही चैतन्यमय आहे, जिवंत झगा असल्यासारखं त्यांनी वर्णन केलंय त्याचं. आणि मग त्या झग्याचं एक टोक, एक पदर त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोचायचा. त्या व्यक्तीने त्याला स्पर्श केला की त्या व्यक्तीचं दुःख, चिंता जे काही आहे ते नाहीसं होऊन जायचं आणि ती व्यक्ती अत्यंत समाधानी होऊन घरी परतायची. हे जे काही होतं, ह्याचं जे समाधान होतं ते मदरला इतकं वाटायचं की त्याच्या पुढे या दिवसभरातल्या सगळ्या कृती त्यांना अतिशय नीरस वाटायचं. असा हा सगळा अनुभव त्यांनी इथे वर्णन केलेला आहे. आणि आपल्या आता लक्षात असं येईल की संपूर्ण आयुष्यभर मदरनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची एक प्रकारे ही पूर्वसूचना होती, हा एक प्रकारचा पूर्वसंकेत होता. नंतर मदर जेव्हा फ्रान्सवरून पॉंडिचेरीला यायला निघाल्या तेव्हा त्या ज्या बोटीमधनं प्रवास करत होत्या तेव्हा त्याचं वर्णन त्यांनी असं केलंय की मी जणू काही त्या बोटीवरचे जे सगळे प्रवासी होते त्या सगळ्यांना जणू काही दत्तक घेतलंय आणि ईश्वरी प्रेमाने त्यांना कवळून घेतलेलं आहे. माझ्या प्रेमाची पाखर त्यांच्यावर मी घातलेली आहे. कशासाठी? तर या व्यक्तींमध्ये जी ईश्वरी चेतना आहे ती थोडीशी का होईना पण जागृत व्हावी, यासाठी मी हे सगळं केलं, असं मदरनी त्या प्रार्थनेमध्ये नमूद केलेलं आहे. इथे लक्षात घ्या की मदर या प्रेमाने कवळून घेऊ पाहतात. मदरचं
एखाद दुसऱ्या शब्दामध्ये जर आपल्याला वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की मदर म्हणजे कोण? तर मदर म्हणजे साक्षात डिव्हाइन लव, दिव्य प्रेम. आणि ह्या दिव्य प्रेमाने त्या आपल्यासारख्या समस्त वर्गाला त्यांच्या प्रेमाच्या आवरणामध्ये कवळून घेऊ पाहतात. कशासाठी? त्या बोटीवरचं त्यांनी सांगितलं ते आपल्याला संकेत देणारं आहे. कशासाठी त्या हे करतात? तर त्याचं कारण आपल्यामधल्या ईश्वरी चेतनेची जागृती व्हावी, यासाठी हे सगळं कार्य त्यांचं चालू आहे. त्यांची साधना चालू आहे आणि साधनेच्या दरम्यान त्यांना ईश्वराशी एकत्वाचा अनुभव येतो आहे. आणि तो जो दिव्य आनंद आहे त्या दिव्य आनंदामध्ये आपण रममाण होऊन राहावं असं त्यांना वाटतं देखील आहे. परंतु इथेच तर आता पूर्णयोगाचं वेगळेपण आहे. माझी मुक्ती, माझं समाधान एवढ्यापुरता हा योग मर्यादित करत नाही, तर हा योग असं सांगतो की हे सगळं जे तुम्हाला लाभलेलं आहे, मग ती शांती असेल, ज्ञान असेल, प्रेम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही एक माध्यम बनून सर्वांपर्यंत पोचवायच्या आहेत. इथे माध्यम बनणं ही कल्पना अतिशय महत्वाची आहे. आणि हेच श्री माताजींना ईश्वराकडनं सांगण्यात आलेलं आहे. ईश्वराने त्यांना असं सांगितलं, जेव्हा त्या अशा रीतीने समाधी अवस्थेमध्ये जाऊन पोचलेल्या आहेत, त्या आनंदामध्ये रममाण होऊ इच्छित आहेत, तेव्हा ईश्वराने त्यांना असं सांगितलं की बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ विच आय हॅव नीड. गमतीचा भाग आहे बघा. ईश्वर सांगतोय मला ज्याची गरज आहे ते एक साधन तू हो. ईश्वराला खरं तर कसली गरज आहे? परंतु आहे ना, ईश्वर त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपानिशी या पृथ्वीवर उतरून काम करू शकत नाही. म्हणून त्याला या अवतारांसारख्या, विभूतींसारख्या माध्यमाची गरज असते. आणि म्हणून मदरला त्यांनी सांगितलेलं आहे की मला जे माध्यम हवं आहे या पृथ्वी तलावर कार्य करण्यासाठी, ते माध्यम तू हो. पुन्हा पुन्हा त्यांना वेळोवेळी ध्यानावस्थेत असं सांगण्यात आलेलं आहे की स्वतःपुरतं मर्यादित राहू नको, स्वतःच्या समाधीमध्ये निमग्न होऊन राहू नको, तर तुझी दृष्टी या पृथ्वीकडे वळव. मग ते ईश्वराने सांगितलंय, डिव्हाइन मदरनी त्यांना सांगितलेलं आहे. एवढंच काय, पण त्यांच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे अनुभव त्यांना येतात त्या अनुभवांमधनं सुद्धा त्यांना हेच संकेत मिळतात की मी माझं एकाकी आयुष्य स्वतःपुरतं सीमित ठेवून उपयोगी नाही, तर मी या जगाकडे वळलं पाहिजे, या पृथ्वीकडे वळलं पाहिजे, असे त्यांना ते संकेत मिळत होते. परंतु तरी सुद्धा साधकांनी जे सजग राहणं आवश्यक असतं त्याची एक ही खूणच आहे असं म्हटलं पाहिजे बघा. मदरनी सुद्धा एवढं सगळं त्यांना ध्यानामध्ये असे संकेत मिळत होते, तरी सुद्धा मदरनी ईश्वराला उद्देशून असं म्हटलेलं आहे की मला जे हे संकेत मिळतायत ते खरंच आहेत का, याची काहीतरी निशाणी तू मला दाखव की हे सगळं खरं आहे. आणि तसं जर असेल तर मी त्याच्यासाठी, तू म्हणशील तर मी अगदी गहन अंधकारामध्ये उतरायला सुद्धा तयार आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि खरोखर परमेश्वराने त्यांना हे सगळे संकेत सत्य असल्याची निर्विवाद ग्वाही दिलेली आहे. आणि मग मदर या पृथ्वी चेतनेसाठी जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे, आपण मागे याचा उल्लेख केलेला आहे की अगदी अवचेतन आणि अचेतन या प्रांतामध्ये सुद्धा वारंवार जाऊन त्याच्यामध्ये रूपांतरणाचे प्रयत्न मदरनी केलेले आहेत. आणि हे कशामुळे? तर ईश्वराने त्यांना हा एक प्रकारे आदेश दिलेला आहे आणि त्यावर हुकूम त्या हे सगळं कार्य करत आहेत.
हे कार्य अर्थातच सोपं नाही हे आपल्या लक्षात येईल. 31 मे 1914 ही प्रार्थना आहे. त्यात त्या म्हणतात, ध्यानावस्थेतला हा अनुभव आहे. संध्याकाळच्या वेळेला त्या ध्यानाला बसलेल्या आहेत आणि तेव्हा त्या सूर्यास्तानंतर त्यांना हा अनुभव येतोय. Then I was the whole earth, and the whole earth prostrated itself before thee, imploring the benediction of thy illumination, the beatitude of thy love. इथे त्यांना असा अनुभव येतोय की समग्र पृथ्वीच एक प्रकारे परमेश्वराप्रत प्रणिपात करत आहे आणि ईश्वरी प्रेमाचा आनंद, त्याचे आशीर्वाद ती अनुभवते आहे. अर्थात हे सगळं मदरला आंतरिकदृष्ट्या अनुभवायला येतं आहे. आणि त्याच वेळेला त्या काय म्हणतायत बघा, इफ देअर इज अ स्वीटनेस इन बीइंग दाय डिव्हाइन लव्ह ॲट वर्क इन द वर्ल्ड, देअर इज ॲज ग्रेट अ स्वीटनेस इन बीइंग द इनफायनाईट ॲस्पिरेशन विच रायझेस टुवर्ड्स दॅट इनफायनाईट लव्ह. आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्यातलं जे सगळं कामकाज आहे ते छोटी मोठी सगळी कामं करत असताना मदरला त्या सगळ्यामध्ये ईश्वरी प्रेमाचा अनुभव येत आहे. त्या ईश्वरी प्रेमाचं माधुर्य त्यांना चाखायला मिळतं आहे. आता आपण आपल्याकडे थोडंसं एक क्षणभर लक्ष वळवूया. आपण सुद्धा दैनंदिन सगळी कामं करत असतो. मग त्यामध्ये आपल्याला माधुर्य अनुभवायला येतं का काहीसा वैताग येतो, कटकट वाटते, काहीतरी रुक्ष काम आपण करतोय असं वाटतं. आणि मदरला मात्र तिथे माधुर्य अनुभवायला येतंय. हे का बरं? कशामुळे हा फरक? आपल्याला सुद्धा तो अनुभवायला येऊ शकतं का ते प्रेम, ते माधुर्य? निश्चितपणाने अनुभवायला येऊ शकतं जर आपण त्या सांगतायत त्या पद्धतीने साधना करू शकलो. म्हणजे ध्यानावस्थेमध्ये ईश्वरी प्रेमाप्रत उन्नत होणारी अभिप्सा, ती लागलेली आस, हा एक भाग, त्यामध्येही माधुर्य आहे. आणि तीच अभिप्सा व्यवहारामध्ये सुद्धा आपण जेव्हा व्यवहार करतो आहोत, कर्म करतो आहोत, तेव्हा अंतरंगामध्ये ती आस तशीच कायम राहणं, ती आस तशीच बाळगणं आणि ईश्वराशी आपण कनेक्टेड राहणं. ईश्वराशी म्हणा, दिव्य मातेशी म्हणा, मदरशी म्हणा, श्री अरविंदांशी म्हणा, तुम्हाला ज्या कोणाशी तुमचा धागा जुळतो आहे असं वाटतंय त्याच्याशी अंतरंगामधून एकात्म पावलेलं असणं आणि मग बाह्य दैनंदिन व्यवहार करत राहणं, हे जर आपण करू शकलो तर मदरला हा जो अनुभव येतोय तो अनुभव आपल्यालाही येऊ शकतो. दोन्हीमध्येही तेवढंच दिव्य प्रेम, तेवढंच माधुर्य अनुभवायला येतं आहे. म्हणजे ह्यामध्ये काही कमी अधिक नाही हे त्यांना इथे सांगायचं आहे. की ध्यानावस्थेमध्ये आपण आहोत तेव्हाच आपण काहीतरी साधना करतो आहोत आणि मग बाकीचं जीवन कसंही चाललेलं आहे असं ते नाही. ध्यानही तेवढंच महत्वाचं आणि आपलं दैनंदिन कर्मही तेवढंच महत्वाचं. मदरनी आणखी एका प्रार्थनेत असं म्हटलंय की ध्यान तुम्ही अर्धा तास कराल, पण त्या ध्यानासाठीची पूर्वतयारी एक प्रकारे दैनंदिन जीवन ही ऐरण आहे आणि त्या ऐरणीवर तयार झाल्यानंतर मग तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला चटकन तुमची प्रगती होऊ शकते. हेही मदरनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा या दोन्हीमध्ये फारकत नाही, विभक्तता नाही, तर दोन्हीमध्येही ईश्वरी प्रेमाचा सारखाच अनुभव येऊ शकतो हे त्या इथे नमूद करतात. अँड टू बी एबल टू चेंज दस, टू बी सक्सेसिव्हली, ऑलमोस्ट सायमल्टेनियसली. काम करत असताना बाहेर व्यवहारामध्ये एकाग्र लक्ष करण्याची गरज असेल तर तेवढ्यापुरतं लक्ष एकाग्र केलं, ती आवश्यकता संपल्यावर चटकन परत अंतरंगामध्ये एकरूप झालं, परत आवश्यकतेनुसार आत बाहेर अशा रीतीने करता आलं तर. आणि हे क्षणाक्षणाला नाही, तर मदरनी तर इथे म्हटलंय की एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी करता आल्या तर. बघा,
व्हॉट रिसिव्स अँड व्हॉट गिव्स. ध्यानाला आपण बसलेलो आहोत तेव्हा आपल्याला ईश्वराकडून काहीतरी प्रदान करण्यात येतं आणि ते ग्रहण कोण करतं, तर ते आपण ग्रहण करतो. व्हॉट ट्रान्सफिगर्स अँड व्हॉट इज ट्रान्सफिगर्ड. आपल्यामध्ये परिवर्तन घडून येतं आणि परिवर्तन घडवून आणणारा कोण, ईश्वर. ह्या दोघांमध्ये सुद्धा सातत्याने अशा रीतीने आदान प्रदान होऊ शकलं तर to be identified with the painful darkness as with the all powerful splendor. ईश्वराचं जे सर्वशक्तिमान वैभव आहे त्याच्याशी एकरूप होणं आणि त्याच वेळेला हा जो तुलनेने अंधकारमय असा असलेला सगळा जीवन व्यवहार आहे त्याच्याशीही तेवढ्याच तन्मयतेने एकरूप होऊ शकणं, म्हणजे दोन्ही ठिकाणी तेवढीच समरसता, तेवढंच परफेक्शन, तेवढीच परिपूर्णता ही कायम ठेवणं ही एक प्रकारे साधना आहे असं मदर इथे म्हणतात बघा. अँड इन दिस डबल आयडेंटिफिकेशन, हा शब्द एक प्रकारे सूत्र रूपाने आपल्या लक्षात ठेवण्यासारखा आहे. डबल आयडेंटिफिकेशन म्हणजे सक्रिय ब्रह्माशी किंवा निष्क्रिय ब्रह्माशी, शांत ब्रह्माशी एकात्मता पावणं, हे डबल आयडेंटिफिकेशन आहे बघा. ध्यानावस्थेमध्ये आपण अक्रिय किंवा शांत ब्रह्माशी एकात्म पावत असतो आणि जेव्हा दैनंदिन व्यवहार करत असतो तेव्हा आपण सक्रिय ब्रह्माशी एकात्मता बाळगण्याचा प्रयत्न करत असतो. हे डबल आयडेंटिफिकेशन काय म्हणतात त्याबद्दल, टू डिस्कवर द सिक्रेट ऑफ दाय सॉव्हरीन युनिटी. हे डबल आयडेंटिफिकेशन म्हणजे सक्रिय आणि निष्क्रिय ब्रह्माशी एकत्व पावणं हे तुझ्या सार्वभौम एकात्मतेचं रहस्य आहे. ते रहस्य मला अवगत झालं आहे असं त्या इथे नमूद करतायत. ठीक आहे. आणि मग हे जे एक प्रकारे सूत्र मिळालंय साधनेचं त्याचा पुनरुच्चार पुढच्या काही प्रार्थनांमधनं वारंवार येताना दिसतो आहे. बघूया आपण. त्या म्हणतायत ही जी साधक मंडळी आहेत ती दोघांशी एकरूप होतात. म्हणजे आपण मगाशी सक्रिय आणि अक्रिय ब्रह्माचा उल्लेख केला तसा आता इथे उल्लेख येतोय तो म्हणजे दे युनाइट देमसेल्व्स विथ दी ओ मास्टर इटर्नल. शाश्वत चिरंतन अशा स्वरूपाचा जो परमेश्वर आहे त्याच्याशी ही साधक मंडळी एकरूप होतात आणि दे युनाइट देमसेल्व्स विथ दी ओ मदर युनिव्हर्सल. जी विश्वमाता आहे तिच्याशीही ते एकरूप होतात. अँड इन धिस डबल आयडेंटिटी विथ दॅट विच इज बियॉन्ड अँड दॅट विच इज ऑल द मॅनिफेस्टेशन दे टेस्ट द इनफायनाइट जॉय ऑफ द परफेक्ट सर्टिट्यूड. अशा रीतीने जेव्हा ते दोन्हीशी एकात्म पावतात तेव्हा त्यांना आनंद स्वरूपाचा आनंद प्राप्त होतो असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. आत्तापर्यंत आपण जो विचार केलेला आहे त्यामध्ये पूर्णयोगाचं हे वेगळेपण आहे असं आपण नमूद करतो आहोत बघा, की फक्त अक्रिय शांत ब्रह्माशी एकत्व एवढंच महत्वाचं नाही तर हे समग्र विश्व म्हणजे त्याच ईश्वराचं मॅनिफेस्टेशन आहे, आविष्करण आहे आणि म्हणून त्या विश्वामध्ये सुद्धा ईश्वराची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याशी एकात्म पावणं हेही इथे पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असतं. त्याचं एक प्रकारे इथे उल्लेख आलेला आढळतो. आणखी एका प्रार्थनेमध्ये असा आलेला आहे उल्लेख बघा. इट इज नॉट इनफ टू ट्रिम्फ इन द इनर वर्ल्ड्स. वी मस्ट ट्रिम्फ राईट डाऊन टू द मोस्ट मटेरियल वर्ल्ड्स. We must not flee from the difficulty or obstacle because we have the power to do so by taking refuge in the consciousness where there are no obstacles. परत पूर्णयोगाचं सूत्रच इथे आलेलं आहे, अगदी सारांश रूपाने आलेलं आहे. ते म्हणजे फक्त
फक्त आंतरिक समस्यांवर विजय मिळवून उपयोगाचं नाही, तेवढं पुरेसं नाही, ते तर करायलाच हवं. परंतु बाह्य जीवनातल्या समस्यांपासून सुद्धा पळ काढता उपयोगी नाही, त्यांच्याकडे पाठ फिरवता उपयोगी नाही. कारण आपल्यामध्ये ते सामर्थ्य दिलेलं आहे की ज्या ठिकाणी दुःख नाही, विवंचना नाही, चिंता नाही, कोणतेही अडथळे नाहीत, अशा एका स्थितीमध्ये, अशा एका अवस्थेपर्यंत आपण जाऊन पोचू शकतो, ईश्वराशी एकात्म पाहू शकतो आणि तिथून ते सामर्थ्य घेऊन या बाह्य विश्वावर कार्य करू शकतो. तेव्हा हे परत डबल आयडेंटिटीचा संदर्भ इथे आलेला आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे असं साधक जेव्हा करू शकतो तेव्हा त्या साधकाला कधीही संपुष्टात न येणारा असा आनंद गवसतो, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. मदरनी एका प्रार्थनेमध्ये 3 नोव्हेंबर 1914 ही प्रार्थना आहे, त्यामध्ये त्या म्हणतायत, त्या स्वतः व्यक्ती म्हणून अनुभव घेतायत, पण त्याच वेळेला त्या युनिव्हर्सल मदरशी एकरूप झालेल्या आहेत. म्हणजे विश्वात्मक मातेशी, विश्वमातेशी एकरूप झालेल्या आहेत आणि ती विश्वमाता परमेश्वराशी एकरूप झाली आहे, असा अनुभव त्या स्वतः घेतायत. हा सगळा अनुभव कधी येतोय त्यांना? फक्त ध्यानावस्थेमध्ये येतोय का प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा येतोय? तर आपल्या असं लक्षात येतं की हा सगळा जो अनुभव आहे तो ध्यानावस्थेप्रमाणे दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा त्यांना येतो आहे आणि त्याचं एक प्रकारे सूत्र त्या आपल्या हाती देतात. काय आहे बघा ते सूत्र? त्या म्हणतायत, टू कंबाईन दीज 2 ॲटिट्यूड्स ऑफ पॅसिव्ह रिसेप्टिव्हिटी अँड रिअलायझिंग ॲक्टिव्हिटी is precisely the most difficult of all things. ध्यानावस्थेमधून समाधी अवस्थेमध्ये निघून जाणं हे अगदीच सोपं आहे एक प्रकारे, पण 2 प्रकारचा दृष्टिकोन सातत्याने बाळगणं हे अवघड आहे असं ते सांगतात. कोणते 2 प्रकारचे दृष्टिकोन? तर त्यातला एक दृष्टिकोन म्हणजे पॅसिव्ह रिसेप्टिव्हिटी, निष्क्रिय ग्रहणशीलता. कधी पाहिजे ही निष्क्रिय ग्रहणशीलता? तर जेव्हा तुम्ही ध्यान साधना करता आहात, ईश्वराशी एकात्म पावण्याचा प्रयत्न करता आहात, तेव्हा तुम्ही कसं असलं पाहिजे? तर निष्क्रिय असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या मनाची, तुमच्या प्राणाची कोणतीही खळबळ, कोणतीही चंचलता तिथे असता उपयोगाची नाही. मन निस्तब्ध, निश्चल, नीरव, निस्तरंग असं झालेलं असलं पाहिजे, म्हणजे पॅसिव्ह. आणि नुसतं पॅसिव्ह राहून चालणार नाही, केवळ मन शांत झाल्याने पुरेसं नाही, तर ते रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. रिसेप्टिव्ह म्हणजे ते ग्रहणशील असलं पाहिजे. काय ग्रहण करायचंय? तर वरून अवतरित होणारं दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम, दिव्य प्रकाश, दिव्य शांती, दिव्य शक्ती, या सगळ्या ज्या गोष्टी येऊ पाहतायत त्या ग्रहण करण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. हे म्हणजे पॅसिव्ह रिसेप्टिव्हिटी. हा एक दृष्टिकोन. आणि दुसरा दृष्टिकोन रिअलायझिंग ॲक्टिव्हिटी. 24 तास आपण ध्यान नाही करू शकत आहे, दैनंदिन व्यवहार करायलाच पाहिजे. आणि ती जी सगळी ॲक्टिव्हिटी आहे, त्या ज्या सगळ्या कृती आहेत आपल्या, त्या कशा असल्या पाहिजेत? रिअलायझिंग. म्हणजे ध्यानावस्थेमध्ये आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे, उदाहरणार्थ आपल्याला शांती लाभलेली असेल तर ती शांती तेवढ्यापुरती मर्यादित न करता ती प्रत्यक्ष तुमच्या व्यवहारामध्ये झिरपली पाहिजे. व्यवहारामध्ये त्याची प्रचिती, त्याचा साक्षात्कार व्यवहारामध्ये आला पाहिजे. त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी कशी? रिअलायझिंग ॲक्टिव्हिटी.
ह्या दोन्हीचा समन्वय करणं, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे असं त्या म्हणतात. आणि याचा अनुभव आपल्याला सहज येऊ शकतो. ध्यानाच्या वेळेला बसल्यानंतर पॅसिव्ह रिसेप्टिव्हिटी पाहिजे, तर त्यावेळेला आपल्याला अनुभव असा येतो की त्यावेळेला आपण नको एवढे ऍक्टिव्ह असतो, कारण मन सारखं प्राण सारखे लुडबुड करत राहतात. कधी नव्हे तेवढे विचारांचं काहूर ध्यानावस्थेमध्ये माजलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे तिथे आपण निष्क्रिय व्हायचं तर तिथे आपण उलट अधिक सक्रिय होतो. मनाची बडबड बडबड चालू राहते. श्री अरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला ध्यानामध्ये कुठला तरी अनुभव येत असतो, कोणताही अनुभव असेल तो, तेव्हा मन लगेचच त्याचं विश्लेषण करू पाहतं की अरे आत्ता मला काय अनुभव येतोय, मला कसं वाटतंय, मग हा रंग दिसतोय का तो रंग दिसतोय, कुठला नाद ऐकू येतोय, व्हॉट एव्हर जे काही असेल ते मन त्याचं लगेच विश्लेषण करू पाहतं आणि प्राण झडप घालून ते स्वतःच्या अहंकारासाठी वापरू पाहतं. सांगायचं असतं त्याला, मोठी फुशारकी मारायची असते की अरे मला ध्यानामध्ये हा अनुभव आला वगैरे वगैरे. तेव्हा हे जे आहे मन आणि प्राण यांची जी सगळी चंचलता आहे, जी सगळी धडपड आहे, स्वतःकडे खेचून घेणं आहे, ते सगळं शांत शांत करत न्यावं लागतं. पॅसिव्ह रिसेप्टिव्हिटी आणि ऍक्टिव्हिटी कशी, रिअलायझिंग, ते सगळं व्यवहारामध्ये उतरवणं. व्यवहारामध्ये आपण जेव्हा सक्रिय असतो तेव्हा मग ती ध्यानातली शांती टिकून राहते का आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर प्रचंड राग उफाळून येतो. मग त्या रागाच्या वेळेला ध्यानातल्या त्या शांतीची आठवण होणं आणि स्वतःला शांत करत नेणं, हे दोन्ही दृष्टिकोन एकरूप करणं, त्यांचा समन्वय साधणं हे खूप अवघड आहे असं मदरनी इथे म्हटलेलं आहे. पण ते करणं हे पूर्णयोगामध्ये अभिप्रेत आहे. आणि आपल्या सगळं लक्षात येईल ते असं की मदर या बाबतीतला एक उत्तुंग आदर्श आहेत असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा महायुद्ध चालू होतं तेव्हाचा हा अनुभव आहे. तो अनुभव असा की मदर बाकी सगळं तर दैनंदिन व्यवहार करतात, अगदी आलेल्या गेलेल्यांना भेटणं, त्यांना पत्रव्यवहार करणं, त्यांना हवं नको ते पाहणं, श्री अरविंदांच्या बाबतीत त्यांची काळजी घेणं, स्वतःची वैयक्तिक साधना चालू ठेवणं, या सगळ्या गोष्टी त्या करतायत. या संपूर्ण कालावधी दरम्यान म्हणजे त्या पॉंडेचेरीला राहायला आल्यानंतर ते त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत रात्रीच्या फक्त 2 तास त्या विश्रांती घ्यायच्या. आणि ती सुद्धा अगदी पूर्ण झोप म्हणता येईल अशी ती झोप नसायची, आपण त्याला विश्रांती एवढंच म्हणू शकतोय. अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या वेळामध्ये त्या अखंड कार्यरत असायच्या. आणि हे चालू असतानाच स्वतःची साधना तर करायचीच, पण त्याचबरोबर विश्वमातेशी त्या एकरूप असल्यामुळे काय अनुभव यायचा. त्यांचे जे त्या काळातले सेक्रेटरी होते MP पंडित, त्यांनी ही गोष्ट नमूद केलेली आहे. त्या महायुद्धाच्या काळामध्ये इकडे दैनंदिन पत्रव्यवहार चाललेले आहे, त्या डिक्टेशन देत आहेत सेक्रेटरींना किंवा अजून काही कामं नेमून देत आहेत, आणि त्याच वेळेला मध्येच अचानक त्या समाधीस्थ व्हायच्या. आणि मग जेव्हा त्यांना विचारलं जायचं तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की सूक्ष्म पातळीवर त्यांना सातत्याने कॉल्स येत असत. कॉल्स येत असत म्हणजे काय तर जगभरामध्ये कुठेतरी फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये कोणीतरी मदरचा धावा करत असे, मदतीची याचना करत असे, आणि त्याच वेळेला मदर त्या व्यक्तीला ती मदत पुरवत असत. हे काम सातत्याने दुसऱ्या स्तरावर चालू असायचं. बाहेर दैनंदिन व्यवहारातली कामं चालूच आहेत आणि आंतरिक स्तरावर मात्र हे सगळं त्यांचं कार्य चालू असायचं. मग ध्यानावस्थेत, समाधी अवस्थेत का जायच्या त्या, तर तेव्हा त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की जेव्हा कधी
एखाद्या व्यक्तीला अगदी भौतिक स्वरूपाची, शारीरिक स्वरूपाची मदत आवश्यक असेल तेव्हा त्या स्वतःच्या शरीरामधून तेवढ्यापुरत्या बाहेर पडून त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला तशी मदत करत असत. आणि म्हणून इथे पॉंडिचेरीमध्ये असलेल्या मदर तेव्हा ट्रान्समध्ये असत, समाधीमध्ये असत. तेव्हा हे सगळं जे त्यांचं कार्य होतं ते वैश्विक स्तरावरचं चाललेलं कार्य होतं. आणखीन एक या बाबतीतला प्रसंग महत्वाचा आहे, तो त्यांच्या स्वरूपावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा आहे. तोही आपण इथे ओघामध्ये विचारात घेऊया. आपल्याकडे जसं आता एक महासंकट येऊन गेलं, संसर्गजन्य आजार कोरोना हा जसा येऊन गेला, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये म्हणजे मदर जेव्हा जपानमध्ये वास्तव्य करून होत्या त्या काळामध्ये तिथे अशीच महामारीची साथ आलेली होती. स्पॅनिश फ्लू नावाचा तो आजार होता आणि पटापटा अशी लोक मृत्युमुखी पडत होती. मदर एकदा काही कामानिमित्त जपानच्या एका भागातून दुसऱ्या भागात ट्रामनी प्रवास करत होत्या आणि तेव्हा आजूबाजूचं सगळं, अगदी ते मास्क लावलेली लोक, काळजी घेणारी लोक, आजारी लोक, हे सगळं त्या बघत होत्या. आणि त्यांच्या मनामध्ये केवळ एक प्रश्न उपस्थित झाला की काय बरं हा स्पॅनिश फ्लू आहे. एक जिज्ञासा, एक कुतूहल, एवढाच एक तरंग मात्र उमटला. साधकांनी किती खबरदारी घेण्याची आवश्यकता असते बघा. हा तरंग उमटला आणि त्यानंतर जेव्हा त्या घरी परतल्या नंतर तापाने फणफणल्या आणि मग औषधोपचार वगैरे करायचे, डॉक्टरांना बोलवण्यात आलं. औषधांचा तुटवडा असताना डॉक्टरांनी यांच्यासाठी म्हणून मुद्दामून काही गोळ्या त्यांना आणून दिल्या. तेव्हा मदरनी त्यांना सांगितलं की कृपा करून ह्या गोळ्या मला देऊ नका, जो कोणी अधिक गरजू आहे त्यांना त्या गोळ्या द्या, मला गोळ्या नकोत. आणि मग झोपलेल्या असताना त्यांना जाणीव झाली की त्या फ्लूचा जो विषाणू आहे तो त्यांच्यावर अगदी प्राणांतिक हल्ला करण्यासाठी आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मदरचा गूढविद्येचा प्रचंड अभ्यास होता. त्या गूढविद्येच्या आधारे मदरनी त्या विषाणूशी मुकाबला केला, त्याच्याशी एक प्रकारे युद्ध केलं आणि त्यामध्ये विजय संपादन केला. हा जो प्रसंग घडला त्याच्यानंतर अख्ख्या जपानमधनं त्या विषाणूचा नायनाट झालेला होता. अचानकपणाने, आपण ज्याला एका रात्रीत म्हणतो, अगदी एका रात्रीमध्ये तो विषाणू हद्दपार झालेला होता. हे जे स्वरूप आहे मदरचं, म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की इतरांचं दुःख, इतरांच्या वेदना त्या स्वतःवर घेतायत, त्याच्याशी मुकाबला करतायत आणि एकंदर त्या विश्वामधलं जे दुःख आहे ते नामशेष करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. साधकांची साधना त्यांनी करायची आवश्यकता नाही, ती साधना मी करीन असं म्हणून मदर ती स्वतः साधना करायच्या. मदर जेव्हा अशा पद्धतीने साधकांची साधना करायच्या तेव्हा साधकांमधल्या ज्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत त्या सुद्धा त्यांना सहन करायला लागायच्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर जेव्हा व्हायला लागला तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना सांगितलं की त्यांनी आता हे असं करू नये. तेव्हा मग मदरनी कुठे या गोष्टी थांबवल्या. अन्यथा मदर म्हणतायत की इथे आपण त्यांना मदर किंवा माताजी का म्हणतो ते लक्षात घेण्यासारखं आहे. माझ्या अपत्याला कुठलाही कष्ट सोसायला लागू नये, त्रास सहन करायला लागू नये, तो कष्ट, तो त्रास मी सहन करीन, अशा भूमिकेतून मदर ते सगळं करत होत्या. आणि म्हणून मदरचं हेही विधान महत्वाचं आहे. मी भावार्थ सांगते, हे शब्दशः नाही. गुरु वगैरे होण्यापेक्षा मला मदर होणं हे जास्त माझ्या प्रकृतीला मानवणार आहे.
ते मला अधिक स्वाभाविक आहे. तेव्हा मदर हे त्यांचं जे स्वरूप आहे आणि ते मदर म्हणजे एखाद दुसऱ्या व्यक्तीपुरत्या नाहीत, तर आश्रमातल्या राहणाऱ्या साधकांच्या, आश्रमाबाहेर श्री अरविंद आणि मदरशी संबंधित असलेल्या साधकांच्या त्या मदर होत्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. किंबहुना या पृथ्वीवरती जे जे म्हणून जीवजंतू आहेत, या समस्त जीवजगताच्या त्या मदर आहेत आणि म्हणून त्या विश्वमाता आहेत हे त्यांचं स्वरूप इथे आपल्या लक्षात आलं. आता थोडंसं आपण अधिक पुढे जाऊया. म्हणजे आपण आता इथे त्यांचं स्वरूप जाणताना एक व्यक्ती म्हणून त्यांचं असलेलं कार्य, म्हणजे ह्या जडदेहानिशी त्यांनी केलेलं कार्य हे समजावून घेतलं. त्याचा अगदी धावता आढावा आपण घेतला. त्याच्यानंतर आता विश्वमाता म्हणून त्यांचं काय स्वरूप आहे तेही आत्ता आपण या निमित्ताने समजावून घेतलं. आता त्या विश्वातीत सुद्धा कशा आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. सगळा महायुद्धाचा काळ चालू आहे. दुःख, वेदना, शोक, चिंता हा सगळा माहोल आहे आणि त्या सगळ्याशी एकात्म पाहून मदर ईश्वराला प्रार्थना करतायत आणि म्हणतायत बघा, एन्व्हलप दिस सॉरोफुल अर्थ विथ द स्ट्रॉंग आर्म्स ऑफ दाय मर्सी, परमिएट इट with the beneficent outpourings of thy infinite love. ही जी दुःखी कष्टी पृथ्वी आहे तिचं दुःख, दैन्य दूर कर अशी प्रार्थना करतायत आणि तुझ्या अनंत प्रेमाचा तिच्यावर वर्षाव कर असं त्या म्हणता आहेत. आणि त्याच ध्यानावस्थेमध्ये त्यांना काय अनुभव येतोय बघा, की ती प्रार्थना लगेचच फलद्रूप झालेली आहे. ध्यान संपता संपता त्यांना हा अनुभव येतोय, आय एम द पॉवरफुल आर्म्स ऑफ दाय मर्सी. मदरनी प्रार्थना काय केली ईश्वराला, की तुझ्या प्रेमाच्या बाहुपाशामध्ये या सगळ्या पृथ्वीला कवळून घे. ध्यान संपता संपता मदरला हा अनुभव आलाय की त्या ईश्वराचे ते बाहुपाश म्हणजे मीच आहे. I am the powerful arms of thy mercy. बघा पुढे खूप सुंदर वर्णन आहे. I am the vast bosom of thy boundless love. My arms have enfolded the sorrowful earth and pressed it tenderly to my generous heart. And slowly a kiss of supreme benediction is laid upon this struggling atom, the kiss of the mother which soothes and heals. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. एक क्षणभर मनाशी विचार करूया, ज्याची जशी कल्पना असेल त्या पद्धतीने. विश्व असं म्हटल्यानंतर, किंबहुना आधी आपण पृथ्वी असं म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही कल्पना येते ती तेवढी व्यापक कल्पना मनात आणण्याचा प्रयत्न करा. आणि आता ती कल्पना विस्तार करत नेऊया. आता ब्रह्मांडाची कल्पना करा. म्हणजे फक्त पृथ्वी नाही तर सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, गोल, नक्षत्र, आकाशगंगा, मग एक आकाशगंगा नाही अनेक आकाशगंगा, म्हणजे अख्खं ब्रह्मांड, त्याची थोडी कल्पना करा. ही जी कल्पना आपण केली ती कल्पना हे समग्र विश्व म्हणजे एक अणू आहे असं मदरनी म्हटलंय. ऑल दिस इनॉर्मस युनिवर्स इज द ओनली अँड ॲटम ऑफ दाय इटर्नल विल. ईश्वराची जी शाश्वत चिरंतन इच्छा आहे त्या इच्छेचा एक अणू म्हणजे हे अख्खं ब्रह्मांड. आता आपली कल्पना किती व्यापक झाली लक्षात येतंय. हा एक अणू आहे फक्त आणि त्या अणूबद्दल मदर इथे म्हणतात बघा, दिस स्ट्रगलिंग ॲटम. हा संघर्ष करणारा अणू आहे.
त्याच्या बाबतीत त्या असं म्हणतायत की जणू काही आता इथे मदर किती व्यापक झाल्यात समजून घ्या, की माता बालक यांच्यातलं हे नातं इथे मदर वर्णन करतात. त्या म्हणतायत की त्या परमेश्वराचे अत्यंत करुणामय असे हात, असे बाहू जणू मी झालेली आहे आणि माझ्या हृदयाशी हे समग्र विश्व मी कवळून धरलेलं आहे. आणि आई जितक्या प्रेमाने, अतिशय हळुवारपणाने आपल्या तान्हुल्याचा पापा घेईल त्या पद्धतीने त्या या विश्वाला कवळून घेतायत आणि ईश्वरी प्रेमाचा स्पर्श या विश्वाला त्या करता आहेत. हे मदरचं विश्वातीत असलेलं स्वरूप, ट्रान्संडेंटल मदर म्हणजे विश्वातीत मदर, त्यांचं हे स्वरूप आहे. आणि हे सगळं स्वरूप श्री अरविंदांना आत्मत्वानी माहीत आहे. किंबहुना त्यांनी असं म्हटलेलं आहे की माताजींची आणि माझी चेतना ही दोन नाहीत, एकच चेतना आम्हा दोघांमध्ये कार्यासाठी म्हणून विभागली गेलेली आहे. अर्जुनाला ज्या पद्धतीने विश्वरूप दर्शन झालं त्या पद्धतीने आपण जर या प्रार्थना आणि ध्यान किंवा प्रेयर्स अँड मेडिटेशन या ग्रंथाचा आपण ह्या पद्धतीने अभ्यास केला तर त्या अर्जुनाप्रमाणेच आपल्याला या डिव्हाइन मदरचं, ज्यांना आपण माताजी म्हणून संबोधतो, त्या मदरचं स्वरूप नेमकं काय आहे, त्या नुसत्या व्यक्तिरूप नाहीत, त्या नुसत्या वैश्विक स्वरूपाच्या नाहीत, तर त्या विश्वातीत आहेत. हे जे त्यांचं दर्शन आहे ते पाहून आदराने आपण नतमस्तक होतो आणि आपोआप श्री अरविंद म्हणतायत त्याप्रमाणे आपण त्यांच्या समोर खुले होतो. आपला अहंकार, आपली संकुचितता, आपली टोकडी बुद्धी या सगळ्याच्या सीमा एक प्रकारे गळून पडतात. असा अनुभव जेव्हा आपण हे सगळं चिंतन करतो तेव्हा आपल्याला नकळतपणाने येऊन जातो. समारोपाकडे येताना आपण मदरची एक प्रार्थना आहे ती लक्षात घेऊया. त्यात मदरनी एक अतिशय सुंदर कल्पना मांडलेली आहे, ती विचारात घेऊया. काय म्हणतात बघा त्या. अशा रीतीने म्हणजे आपण डबल आयडेंटिफिकेशन करून सक्रिय आणि अक्रिय ब्रह्माशी एकात्म पाहू शकलेले जे पूर्ण योगाचे साधक आहेत त्या साधकांविषयी त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे बघा. Thus the solid foundations of thy terrestrial work are prepared. म्हणजे मदरनी आयुष्यभर जे कार्य केलेलं आहे, श्री अरविंदांनी जे कार्य केलेलं आहे, त्यामुळे या पृथ्वीवर ईश्वराला जे कार्य करायचं आहे त्याचा एक प्रकारे भरभक्कम असा पाया तयार करण्यात आलेला आहे. आणि द सबस्ट्रक्चर ऑफ द इमेन्स एडिफिस बिल्ड, एक भव्य अशी वास्तुरचना आकारास येत आहे असं त्यांना दृश्य दिसतंय. इन एव्हरी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड वन ऑफ द डिव्हाइन स्टोन्स इज लेड बाय द पॉवर ऑफ कॉन्शियस अँड फॉर्मेटिव्ह थॉट. जगभरामध्ये जिथे जिथे कुठे म्हणून पूर्ण योगाचे अशा पद्धतीने कार्यरत असणारे साधक आहेत ते म्हणजे जणू काही ही जी भव्य वास्तुरचना आकाराला यायची आहे, जे भव्य मंदिर उभारलं जात आहे, त्या मंदिराचा पायरीचा चिरा, पायरीचा दगड आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा एक एक साधक असणार आहे. ही सर्व साधक मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. अँड इन द आवर ऑफ रिअलायझेशन्स ऑफ द अर्थ thus prepared will be ready to receive the sublime temple of thy new and more complete manifestation. आत्ता या सगळ्या प्रकृतीची उत्क्रांती मनुष्यापर्यंत आलेली आहे. ते सगळं ईश्वराचंच आविष्करण आहे, पण ते आत्ता अपूर्ण स्वरूपात आहे.
जसजसा अजून आपण ह्या दिशेने प्रगत होत जाऊ, उन्नत होत जाऊ, विकसित होत जाऊ, तसतशी ईश्वराची ही जी सगळी सृष्टी आहे, ईश्वराचं हे सगळं जे आविष्करण आहे ते अधिकाधिक पूर्णत्वाला जात जाईल, अशी ही संकल्पना इथे मदरनी मांडलेली आहे. तेव्हा श्री अरविंद आणि श्री माताजी या दोघांनीही स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे या कार्यासाठी व्यतीत केलं आणि एक प्रकारे पृथ्वी चेतनेमध्ये त्या कार्याचं बीजारोपण केलं आणि त्यातून एक अत्यंत विशाल डेरेदार असा वृक्ष, परमेश्वरी कार्याचा हा वृक्ष बहराला यायचा आहे, अशी सुंदर कल्पना आपल्या डोळ्यासमोर तरळून जाते. ही सगळी अशा प्रकारची एक भव्य संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आता उभी राहिली आहे. मदर या केवळ आपल्याला दिसणाऱ्या या व्यक्तिरूप मदर तेवढ्यापुरतं त्यांचं स्वरूप मर्यादित नाही, तर त्या विश्वात्मक कशा आहेत, त्या विश्वमाता कशा आहेत, एवढंच नव्हे तर त्या विश्वातीत कशा आहेत, हे सगळं त्यांचं स्वरूप समजावून घेतल्यानंतर त्या पुन्हा आपल्यासाठी म्हणून, आपल्यासारख्या बालकांसाठी, चिंताग्रस्त जीवांसाठी पुन्हा त्या व्यक्तिरूप धारण करतायत आणि आपल्याला काय सांगतायत बघा. मदरला ध्यानावस्थेत आलेला हा अनुभव आहे. त्यांना ईश्वराने जे सांगितलेलं आहे, ईश्वराची वाणी त्यांच्या कानावर पडली आणि तेच जणू काही त्या आता तुम्हा आम्हा सगळ्यांना सांगताहेत. समजावून घेऊया. अतिशय सुंदर आहे हे बघा. आई मुलांना एक प्रकारे संबोधित करते आहे. ओ बिलवेड चिल्ड्रन, अनहॅपी अँड इग्नोरंट, दुःखी, कष्टी आणि अज्ञानी माझी जी लेकरं आहेत त्यांना उद्देशून माता साद घालते आहे. ओ दो रिबेलियस अँड व्हायलेंट नेचर, काही मुलं ही बंडखोर असतात, तशा प्रकृतीची जी मुलं आहेत, तशी प्रकृती जी आहे तिलाही उद्देशून ही साद घातलेली आहे. काय म्हणतात त्या? ओपन युअर हार्ट्स, calm your forces, for here comes the sweet omnipotence of love. Here is the pure radiance of the light that penetrates you. काय करा तुम्ही? तर तुमचे सगळे जे भावावेग आहेत, तुमच्या अस्वस्थ करणाऱ्या भावभावना आहेत, चिंता आहेत, दुःख कष्ट आहेत, ती सगळी शांत करा. अँड ओपन युअर हार्ट्स, तुमची हृदय खुली करा. कोणाप्रत? अर्थातच मदरप्रत. कशासाठी? कारण सर्वशक्तिमान असं दिव्य प्रेम त्या अमृत कुंभामध्ये भरून आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. पुढे त्या म्हणतात बघा, ओ सॉरोफुल हार्ट्स अँड केअरवॉर्न ब्रॉज, फुलिश ऑब्स्क्युरिटी अँड इग्नोरंट इल विल, दुःखी कष्टी हृदय आहेत, चिंताक्रांत चेहरे आहेत, कपाळावर आठा पडलेले आहेत, मूढ असा अंधकार आहे, अज्ञानी अशी दुरिच्छा आहे. या सगळ्या गोष्टी, लेट युअर अँग्विश बी काम्ड अँड इफेस्ड, या सगळ्या गोष्टी तुमच्यामधून दूर पळून जाऊ देत, कायमस्वरूपी नाहीशा होऊ देत. लो, द स्प्लेंडर ऑफ द न्यू वर्ल्ड अराइव्स, एक नवीन वाणी कानी येते आहे आणि ती म्हणते आहे, हिअर एम आय, ही मी इथे तुमच्यासाठी आलेली आहे. तुम्ही सगळं तुमचं दुःख, कष्ट, चिंता, समस्या सगळं विसरून जा आणि माझ्याप्रत फुले व्हा. हे सगळं दैन्य, दारिद्र्य, दुःख सगळं मी हरण करीन. हा एक आश्वासक शब्द मदरच्या तोंडून आपल्या कानी निनादत राहतो आणि आपण निश्चिंत होऊन जातो. तेव्हा या कृतज्ञतेने आपण
त्यांच्या प्रत नतमस्तक होऊया आणि आज आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.